नमस्कार. कधी कधी मला वाटतं इम्रान हाशमी अवतरण संघटनेचा अध्यक्ष असावा, पण वाईट ह्याचंच वाटतं की संघटनेचा विकास पाहायला राज कपूर सारखा संस्थाच नसावा. जाऊन म्हणून आपल्याला काय करायचंय, घरचं घ्यायचं दुसऱ्याचं नका समजायचं. पर्यावरण दिनानिमित्त आम्ही एका गावात एक कार्यक्रम केला होता. नरसळवाडी त्या गावाचं नाव. झाडे लावा, झाडे लावा, झाडे लावा, फायदे मिळवा, झाडे लावा, फायदे मिळवा असा संदेश देऊन आम्ही त्या गावातून गेलो. परत मागे महिन्यातल्या जून महिन्यातल्या पर्यावरण दिनाला तसाच कार्यक्रम केला. झाडे लावा, फायदे मिळवा, झाडे लावा, फायदे मिळवा. त्यांनी एक दीड छान झालं बा. काय तुम्ही सांगता झाडे लावा, फायदे मिळवा, झाडे लावा, फायदे मिळवा. मी म्हणलं काय झालं मित्रा, काय म्हणलं तुम्ही सांगितल्याप्रमाणे 10 झाडं लावली, दीड महिन्याच्या ₹10,000 दंड झाला. म्हणलं झाडे काय चालली ती म्हणलं गांजाची. काय ते करत ते. मी पुण्याला निघालो, पुण्याला असतो मी पुण्याला निघालो तर हे छान मला म्हणलं साहेब मला कामाला लावा ना. म्हणलं भाऊ तुम्ही शिक्षण किती. म्हणलं काय नाही 5 नापास झालं, मास्तर रिटायर झालं म्हणून मी शाळा सोडली. म्हणून दंडाकर असं सामान गेलं 3-4 महिने परत गावात गेलो. त्याला कुठून घडलं काय माहिती, दाट करून घरी आलं. आईला म्हणलं आता तुमचं काय घर मार म्हणलं झालं काय नाही म्हणलं. तुम्ही म्हणलं धंदा करा असं करा म्हणलं. सांगितलं ना बरोबर आहे की म्हणून. हा म्हणलं धंदा टाकला होता गुजरात टाकला फौजदाराला म्हणलं उलट चांगलं आहे की मग पोलिसांचं हात आशीर्वाद डोक्यावर असलं बरं आहे. काय चांगलं आहे म्हणलं काय बरं आहे का म्हणला. ऊस घातला कच्च्या माला ते पकडून नेलं मला. हा ऊसाचं सगळं आलेलं पैसे भरलं तर सुटलं विचारातून. आणि तुम्ही काय सांगता बरं आहे. आणि मित्र धंदा काय केला होता काय नाही बोला करून पण हात म्हणजे लोक आहेत का ते पण करतात. डॉक्टरकडे गेलं, डॉक्टर म्हणला जास्त पाण्यात औषध घ्या. या बागेची बागेत गेला कापड काढायचं गेलं फार कुठून मारायची पाणी आली. 2-4 गावकऱ्यांनी वाचवलं होतं ते वाचलं. गावकरी म्हणजे काय करत होतं पाणी काय नाही औषध घेत होतो. पाण्यात काय घेत होता काय नाही म्हणलं. ते डॉक्टरने सांगितलं जास्त पाण्यात घ्या. पण गावकऱ्यांना कधी फार होतच नाही ना दुसरं चांगलं झालेलं. हे तर काहीच नाही. दुसऱ्याची आजी आजारी पडली आणि पातळ औषध आणलं. डॉक्टर म्हणला हलवून औषध द्या. हे पिस्तुला घरी आला. पिस्तुला घरी आला बारक्या वातावरण काढ सगळी काढली सगळी जी केली खोड म्हणजे दोरी त्यात घातली. म्हातारी ह्या दळा विकून ह्या दळा विकून ह्या दळा विकून ह्या दळा विकून म्हातारी मी सोडली. तर होतं काय सोडली नाही. या पिस्तुल्याची बायको म्हणजे एक नमुना आहे. 2 एकर भावाने 4 एकर फुटफुडे पिस्तुले बायको सांगते. पिस्तुले काय झाली नाही भाज्याचं काढणार आणि जिलेबी मागणार. ते जोडपं एकदा म्हटलं जेव्हा मला पुण्याला गणपती पण आले ते जोडपं गणपती पण आलं पुण्याला तर माहिती 12-13 एक आणि 12-13 मंडळ 16-17 अध्यक्ष या करायला लागले. आणि पुण्याला गणपती कमी द्या खावे जास्त त्यापेक्षा सेल जास्त एका ठिकाणी बोर्ड होतं. त्या बोर्डाकडे लक्ष गेलं पिस्तुल्याच्या बायकोचे. त्याच्यामध्ये होतं बनारसी साडी ₹7, रेशमी साडी ₹6, सुती साडी ₹5. ती वाढायला लागली. आईला मला ₹100 द्या. पिस्तुल म्हणलं काय झालं काय नाव पुण्याला साड्या स्वस्ताची त्यांनी आज काय तेवढ्या घेते गावाने फोन टाकते. पिस्तुल म्हणलं बोर्ड दाखव. पिस्तुल ते बोर्ड पाहिजे तिच्याची दिवार काढावा घ्या कवळी मला कोणी काय मारलं बावडे 30 बोर्ड आहे. ते तर काहीच नाही. तुम्ही म्हातारे पिस्तुल्याचे त्या डांगराला मी दिसत नाही तरी हे प्रतिपादित करा. त्यांची मारुती त्यावर आणि मारुतीला राणी दाखवते. ते मारुती विचार ब्रह्मचारी. मारुती म्हणते ठीक आहे तुझ्या बघून घेतो नाही तुझ्या 4 एकरला गिरायक वाढलं ती संपूर्ण. हे म्हातारी इतकं सावाट आहे. चोरून घरी मल्लिकाबाईंचं चित्रपट बघते सिनेमा बघते. पण याला काय प्रॉब्लेम असतो डाव झाले लोक असतो. मी पुण्याला याचा स्पेशलिस्टला दाखवायला म्हणतो देवा मला एखादा स्पेशलिस्ट कडे म्हटलं ये. आता डांगरा आलो एका दवाखान्यात गेलं. डॉक्टरने तपासले बसलं 5 गोळ्या दिल्या 2 झोपल्यावर 3 उठायची आली. मग डॉक्टर सांगून जावा डॉक्टर बघा कारण अशा प्रकारे कुणी गोळ्या खायला सांगितलं नव्हत्या. उठता म्हाताऱ्याने सहज विचारलं डॉक्टर कशामुळे कशामुळे झोपला असून. डॉक्टर म्हणलं बाबा वय किती तो म्हातारा दरवाजा बाहेर चप्पल घालायला लागले. वय किती तुमचं डॉक्टर म्हणलं. म्हातारा म्हणलं 70. डॉक्टर मी का डॉक्टर म्हणला तुमचं वय आहे 70 ना मग वय म्हणा 70 नव्हे. जेव्हा त्याने चप्पल काढले आत गेलं काय पुरी टाकली बावड्या उद्यावरून घ्या तेवढं वय ना मग कोणता नाही दुखत. मग मित्रांनो तुम्ही हसला म्हणजे जरा बरं वाटतं. नाही तर मला एक ट्रॅक्टर हायवेने चालला असं मला वाटतं. त्या पिस्तुल्याने एक व्यंग्य केलं होतं. ते व्यंग्य तुमच्या समोर सादर करतो. नाचरे पोरा संध्याच्या वनात नाचरे पोरा नाचरे पोरा संध्याच्या वनात नाचरे पोरा
सारण्या बापूस घातला रे गणेशी मोऱ्या ठिंगला रे आता तुझी पाळी तुझे टाळी तुझी दिसल्या पा नाचले गोरा समजाच्या वनात नाचले गोरा डोळ्यावर पाय चढती रे पोरांची भिजली गिरली रे सखीनाथ गाव काय तरी गाव सखीनाथ गाव काय तरी गाव तरुण तुकारा नाचले गोरा समजाच्या वनात नाचले गोरा थेंब थेंब दाखवत होती रे सखीनाथ विश्वास भक्ती रे दुरांचा रे गाव खेळ खेळू जोगा दुरांचा रे गाव खेळ खेळू जोगा खेळतात संगडाना नाचले गोरा समजाच्या वनात नाचले गोरा नाही गाणं आहे वेळी नाचणं आहे ते सांगताय बरी आहे आंब्याच्या मला चुकला मला त्यामुळे